247 मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील सावळेश्वर या गावामध्ये प्रभू श्रीराम नवमीचा औचित्य साधून तालुक्याचे आमदार राजाभाऊ खरे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न झाला। आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल तसेच महाराष्ट्र विधानसभा विधानमंडळाचं आश्वासन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार राजाभाऊ खरे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। त्याचबरोबर मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांचे शिवसेना ओबीसी महाराष्ट्र राज्य प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। यावेळेस गावातील नागरिकांनी देखील आपल्या समस्या मांडल्या। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील होते। कार्यक्रमाप्रसंगी बोलताना चरणराज चौरे, रमेश बारसकर आणि उमेश पाटील यांनी आपल्या आक्रमक भाषणातून विरोधकांचा विकासाच्या मुद्द्यावरून खरपूस समाचार घेतला। यावेळेस संपूर्ण तालुक्यातून आलेल्या मान्यवरांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। पाहुयात यावेळेस सत्काराला उत्तर देताना आमदार राजाभाऊ खरे काय म्हणाले। आपला अजेंडा एकच होता की हा मोहोळ तालुका दादागिरी, झुंडशाही, तानाशाही आणि दंडेशाहीच्या विरोधामध्ये आपण जनजागृती केली। मोहोळ मतदारसंघामध्ये तमाम जनतेने या दडपशाहीला झुगारून, या दादागिरीला झुगारून 20 नोव्हेंबरला मतदान केलं आणि 23 नोव्हेंबरला या मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून जाण्याची संधी आपल्या पवित्राच्या एक मताने मला दिली। हा चमत्कार या मोहोळ मतदारसंघाने केला। बांधवांनो, आज मला तर अजून 4 महिने पूर्ण व्हायचे, परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आवारामध्ये, नगरपालिकेच्या आवारामध्ये ही पिढावळ होती की आमदारांनी काय केलं। आता हा प्रश्न आहे, अरे 40 वर्ष सत्ता तुमच्या घरात होती, तुमचा बाप आमदार होता, तुम्ही स्वतः आमदार होता, 3 वेळेला तुमच्या विचाराचा आमदार या मतदारसंघातून निवडून गेला। कोणता विकास तुम्ही केला? 4000 कोटी रुपये खर्च केले, 4000 कोटी रुपये विकास निधी आणला। असा डांबरा पिटवून मताची झोळी घेऊन तुम्ही मोहोळ मतदारसंघामधल्या प्रत्येक माणसाच्या दारात गेल्यानंतर सुद्धा 1.25 लाख मतं देऊन 31,000 मताधिक्याने या राजू खरेचा विजय झाला। याचा अर्थ हे होता की हा मतदारसंघ विकासापासून खूप दूर होता। असा विकास केला आणि आता काय म्हणते, शेतकऱ्याचा कारखाना स्वतःच्या मालकीचा केला। हा कसला लोक नेता? एक विधानसभा हातात होती तर मोहोळचं अप्पर कार्यालय तुम्ही नेलं, मोहोळचं सब रजिस्टर कार्यालय तुम्ही नेलं, मोहोळचा बाजार तुम्ही नेला, मोहोळमधला शेतकऱ्याचा कारखाना तुम्ही स्वतःच्या खांदे नावावर करून घेतला, भीमा तुमच्या हातात गेला तर भीमाचं पाक भंगार तुम्ही कोण खाल्लं। अरे तुम्ही काय केलं म्हणून तर 20 नोव्हेंबरला मतदान झालं, तुम्हाला तुमची घरची जागा दाखवली। दादा, आपण पोट चुकीला बोलला, पण तो मोहोळची जनता एवढी हुशार आहे की यांना आठवड्याचा बाजार दाखवला, यांची सुट्टी करून टाकली दादा, आणि ह्याला खरं कुठं पाठवलं? वाड्यावर। आता राहिले काय? आमदार संपला, आमदार राजू खरे झाला, मग कार्यकर्ता टिकवण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता गावाचे जेवढे करून गेले। दादा, मी ग्रामीण भागामध्ये फिरताना पाहतोय, रस्ते खाल्ले,
वर्षात दादा एवढं खाल्लं, पण या बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक मी प्रचारात सुद्धा सांगितलं होतं, दादागिरी करणं तुमचं काम नाही, आमचं काम. आणि जर दादागिरीची भाषा कराल तर खंडाळ्याचा बोगदा उचलून ते संपले. पण या गावामध्ये या सरकाराला उत्तर देताना सांगतो, अर्धनसोड मध्ये काय अवस्था केली त्या शुक्राचार्याची विचारा. असाच प्रताप केला होता, तिथं असाच सत्कार झाला. आणि त्यावेळी सत्काराला उत्तर देताना मी बोललो होतो की झालेल्या शुक्राचार्य तुझे गाठ आमदार राजू खरे बरोबर. आणि दादा 51 लाखाचा माझ्या घरावर त्याच्या जमिनीवर चढवला, बापाचा माल म्हणून वाळवून येत होता, म्हणून येत होता. आता तडीपार बी होईल. 10 वर्षामध्ये ग्रामपंचायत एवढी लुटली दादा की आता फक्त बघा लवकरच जेलमध्ये जाईल. आणि म्हणून सांगतो शिक्षकांना शिक्षकासारखं वागावं, पुढाऱ्यासारखं वागवू नका, पुढाऱ्यासारखं वागावं, सावकारासारखं वागवू नका. आणि जातीवादाचं विष जे तुमच्या रक्तामध्ये आहे, त्या बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेत तयार झालेला शिवसैनिक आहे. सर्वधर्म समभाव ही शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली. आणि म्हणून सवाईश्वर मधल्या तथा कधीच पुढाऱ्यांना सांगतो, जेवढं ग्रामपंचायत मध्ये खाल्लंय तेवढा जर न्याय वसूल केला तर राजू खरे न्याय लक्षात ठेवा. आंबेडकरांचा हिसाब केला, आता तुमचा हिसाब आहे. आणि घाट आमदार राजू खरे बरोबर आहे, एवढं लक्षात ठेवा. सावळ्याच्या जनतेला विनंती करतो, सावळ्याच्या घरी बच्चा काय त्याच्या नेत्याला घरी बसवलं कुठला बघा. आणि सावळ्याच्या नावाची तेव्हा मी या जनतेला मी विनंती करतो, हात म्हणून विनंती करतो, उद्या आपल्याला ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन करायचं. आणि म्हणून परिवर्तन करत असताना चांगल्या माणसाच्या हातात आपल्याला गाव द्यावं लागेल. आणि उद्या तुम्हाला बदल करावा लागेल. आपण बदल कराल मला पूर्ण खात्री आहे. तर या गावाकडून मला दादा 326 मताचं लीड मिळालं. ग्रामपंचायत माणसं फोडून सुद्धा गाव आमच्या बरोबर राहिलं. राजू खरे हा आयुष्यात कधी सावळेश्वर करायचा उपकार विसरणार नाही. दिलं. आणि म्हणून अधिक वेळ लागेल एवढं मात्र नक्की सांगेन की मॅडम जे जे काम तुम्ही सांगाल ते आमदार म्हणून या गावाला निधी देण्याचं काम राजू खरे करेल. अरे राजू खरे देणार नाही, राजू खरे घेणार नाही. आजपर्यंत देण्याचं काम केलं म्हणून तर तुम्ही मला विधानसभेचा आमदार म्हणून निवडून पाठवलं. आणि ज्याने घेण्याचं काम केलं ते पार्सल इंदापूरला आणि आनगरला बसवला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की सावळेश्वर गावाच्या विकासासाठी, सावळेश्वर गावाचा चेहरा बदलण्याचं काम येत्या 5 वर्षामध्ये राजू खरे करेल. आणि मुक्ता मॅडम जे जे विकासाचं असेल मला सांगा, निधी माझ्याकडे घेऊन जायचा. तुम्ही जेवढा मागाल तेवढा निधी या गावाला दिला जाईल. कारण आज मी आमदार आहे आणि राज्यात सत्ता तिजोरी यांच्याकडे आहे. कार्यवाला माझ्या बरोबर आहे, कार्यवाला मी बरोबर आहे शिंदेचा माणूस. तेव्हा काळजी करण्याचं कारण काय? राष्ट्रवादी बरोबर आहे, शिवसेना बरोबर आहे. आता कोण म्हणाला कोणाला हे म्हणाले भाजपचे अध्यक्ष हा विधानसभेला तरी तिथं काम केलं तरी कबूल केलं. मग ते म्हणाले की आजपासून मी तुमच्या बरोबर
पण तुम्हाला सांगतो, तुम्ही जरी तिकडे काम करत होता तर या मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांची सेना माझ्या बरोबर होती, शिंदे साहेबांची सेना माझ्या बरोबर होती, अजितदादांची आरती राष्ट्रवादी माझ्या बरोबर होती, पवार साहेबांची राष्ट्रवादीचे मी त्यांच्या पक्षाचा उमेदवार होतो. आणि दादा, कमळाबाईला अडचण होती. कमळाबाई म्हणजे दादा दिवसाला रात्री मी तुझ्या बरोबर आहे, आणि कमळाबाई सुद्धा आपल्या बरोबर आली, म्हणून मी आमदार झाला. जाता जाता एवढे मात्र नक्की बोलेल, रात्रीची वेळ झालेली आहे, पण ही वेळ लिहून ठेवा. त्यावेळी पुन्हा मी येईल, मॅडम त्यावेळी इथल्या विकास कामाची नारळ फोडण्यासाठी मी येईल. तुम्ही काम सांगा, चेहरा मला बदलण्याचं काम हा आमदार राजू खरे केल्याशिवाय स्वस्त बसताना अशा पद्धतीची वाई या सरकारच्या निमित्तानं देतो, आणि मी आपली रजा देतो.